श्री स्वामी समर्थ। तुमचा जन्म जुलै महिन्यात झालाय का? मग तुमचा जन्म जुलै महिन्यामध्ये झालेला असल्यास हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर जुलै महिन्यामध्ये जन्मलेल्या लोकांवर चंद्रग्रहाचा प्रभाव असतो। चंद्रग्रहाच्या अधिपत्याखाली हे लोक असतात। हा 7वा महिना असल्यामुळे 7व्या अंकाची सर्व गुणवैशिष्ट्ये या लोकांना पूर्णप्रमाणे लागू होतात। आता ह्या लोकांवर चंद्रग्रहाचा प्रभाव असल्यामुळे त्याचप्रमाणे शीतल शांत स्वभावाचे, अतिशय देखणे आणि आकर्षक व्यक्तिमत्व यांचं असतं। ज्याप्रमाणे चंद्र हा सगळ्यांना हवाहवासा असतो त्याचप्रमाणे यांचे व्यक्तिमत्व सुद्धा असते। सर्व लोकांना आपल्यासोबत हे लोक कायम हवेसे वाटतात। या लोकांविषयी सांगायचे झाल्यास या लोकांना समजणे अशक्यप्राय गोष्ट असते। म्हणजेच काय तर हे लोक अनप्रेडिक्टेबल असतात। म्हणजेच कधी हे काय करतील यांचा काही नेम नसतो। या लोकांचा आपल्या मेहनतीवर खूप विश्वास असतो व त्या बळावर हे खूप यश मिळवतात। फुकटचे आयते आलेले या गोष्टीवर यांचा विश्वास नसतो। फक्त मेहनतीच्या बळावर हे खूप काही अशक्यप्राय गोष्टी साध्य करण्याची क्षमता हे लोक ठेवतात। या लोकांचं म्हणाल तर पैशापेक्षा जास्त हे लोक प्रेमावर, कुटुंबावर जास्त विश्वास ठेवतात। आणि पैसा हा महत्त्वाचा असतोच, पण त्याहीपेक्षा आपल्या जवळचे आप्तजन, आपले स्वकीय खूप महत्त्वाचे असतात असे हे लोक मानतात। या लोकांबद्दल हे सांगायचं झालं तर हे अतिशय साधे सरळ स्वभावाचे असतात आणि आपल्या परिवारामध्ये सगळ्यांचे प्रिय असे असतात। हे लोक खूप चंचल स्वभावाचे असून संवेदनशील असतात। एवढे असूनही हे निर्णय पटकन घेतात आणि कोणत्याही गोष्टीमध्ये जास्त गुंतून पडत नाहीत। कितीही भावनिक समस्या आल्यास, कोणताही प्रश्न आल्यास, कितीही मोठी गोष्ट घडल्यास हे लोक त्यामध्ये जास्त गुंतून न पडता पटकन निर्णय घेऊन मोकळे होतात आणि जो हो गया सो हो गया असे म्हणून पुढे चालत राहतात। नेमके कोणत्या ठिकाणी काय बोलावे हे यांना अगदी सहज कळते। त्यामुळे हे बोलण्याचे स्वामी आहे असं म्हणायला हरकत नाही। अनेकदा यांना खूप जास्त राग येतो, पण त्यावेळी कोणाचेही अजिबात तुम्ही जरी ऐकत नसल्यास तरी जितक्या पटकन राग यांना येतो तितक्याच पटकन ते शांतही होतात। व्यक्तिमत्वाचे म्हणाल तर अतिशय आकर्षित, देखणे आणि सुस्वभावी व्यक्तिमत्व यांचं असते। अतिशय सगळ्यांमध्ये न मिसळता चांगल्या लोकांमध्ये मिसळणे यांना खूप जास्त आवडते। यांच्याविषयी एक वाईट सवय सांगायची झाली तर अनेकदा यांच्या स्वभावामध्ये स्वार्थीपणा असतो। त्यामुळे लोकांना आपल्या सोयीनुसार हे लोक वापरतात। जे लोक महत्त्वाचे आहेत त्या लोकांना जवळ ठेवतात आणि दुसऱ्यांना दूर लोटतात। हे फार कमी लोकांमध्ये असणारी वाईट सवय आहे। सगळेच असे असतील असं नाही, पण ही एक वाईट सवय जुलै महिन्यामध्ये जन्मलेल्या बऱ्याच लोकांमध्ये असते। या लोकांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते। त्यामुळे व्यवसाय म्हणायचा झाल्यास एक आर्किटेक्ट, इंजिनियर, संगीतकार, कलाकार, लेखक, सल्लागार, बँकिंग सेक्टरमध्ये व्यवसाय केलेला अतिशय उपयुक्त ठरेल। या लोकांमध्ये पारखण्याची शक्ती असल्यामुळे चुकीच्या लोकांच्या संपर्कामध्ये हे लोक फार कमी येतात। म्हणजेच ओळखूनच हे लोकांशी मैत्री आणि संपर्क ठेवतात। एखादा व्यक्ती चुकीचा वागत असल्यास, वाईट इंटेन्शन ठेवत असल्यास त्या लोकांना लवकरात लवकर ओळखून हे त्याच्यापासून दूर होतात किंवा त्याला आपल्यापासून दूर करतात। त्यांच्या सोबतच्या असणाऱ्या मित्रांचे म्हणाल तर खूप जीवाभावाचे मित्र आजूबाजूला असतात व आयुष्यभर हे एकमेकांची साथ देत राहतात। प्रेमाच्या बाबतीत म्हणाल तर हे लोक फार लकी असतात। एक तर प्रेमामध्ये पडत नाहीत आणि पडले तर आपल्या साथीदाराची शेवटपर्यंत सोबत ठेवतात, सोबत देतात आणि फक्त हेच नाही तर यांना मिळणारा साथीदारही तसाच असतो, शेवटपर्यंत यांच्या सोबत राहतो। कोणत्याही गोष्टीला न जुमानता कायम यांची साथ देतो असं म्हणायला हरकत नाही। आता यांचा शुभ अंक कोणता आहे तर 2, 5, 7 आणि 9। यांचा शुभ रंग कोणता असेल तर पांढरा, पिवळा, हलका गुलाबी, सोनेरी आणि नारंगी। यांचा शुभ दिवस म्हणाल तर रविवार, सोमवार आणि मंगळवार। हे झाले जुलैमध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व। असे कोणते लोक आहे की ज्यांचा जुलैमध्ये जन्म झालेला आहे तर देवेंद्र फडणवीस, प्रियंका चोप्रा, अजित पवार असे अनेक प्रसिद्ध लोक आहेत की ज्यांचा जन्म जुलै महिन्यामध्ये झालेला आहे। तुमचाही जन्म जुलै महिन्यामध्ये झालेला असल्यास यातील कोणती गोष्ट तुम्हाला मिळती जुळती आहे ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका।
आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर नेहमी येत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.